आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। काय झालं? परडी बघून भीती वाटते की स्वतःची कर्म आठवून? माझ्याकडे बघ, माझ्या मनात कसलंच पाप नाहीये। ज्याला जीव लावला ना त्यालाच सर्वस्व अर्पण केलं, पण तुझ्या मनात मात्र कसली तरी भीती दिसते। तू जे केलंस ना ते मी ते सगळ्यांसमोर ओरडून सांगू शकते, पण तुझ्या कर्माची शिक्षा ना मला डॅडींना आणि आत्यांना द्यायची नाही। आणि सांगितलं जरी ना तरी तू इतका नीच आहेस ना की सगळं एका क्षणात झटकून टाकशील। काय झालं? राग आला? पण या रागाचा आता काही उपयोग नाही, कारण जे ठरवायचंय ना ते आता ही परडीची परीक्षा ठरवणार आहे। जगायचंय तर ताठमानेने जगेल, आणि खऱ्याला जर या देवीच्या दारात जागा नसेल ना तर मी आणि माझ्या बाळाने न जगलेलंच बरं। डॅडी, माझी बहीण खरी का खोटी याचा निवाडा मी उभ्या आयुष्यात होऊ दिला नसतो, पण तेजूनच हट्ट धरलाय, त्याच्यामुळे माझ्याकडे काय पर्याय नाहीये। हे बघा, शत्रूने जे काय केलंय त्याची शिक्षा सगळ्यांनी भोगायला नको असं तुम्हाला वाटत असेल ना तर त्याला परीक्षा द्यायला सांगा, नाहीतर मी कोणाचं ऐकणार नाही। काळजी करू नका जावई बापू, आम्ही इथं असताना काहीच चुकीचं होणार नाही। खऱ्या खोट्याची परीक्षा होणार असेल दोघांची होईल। आमच्या सुनवाईवर पूर्ण विश्वास आहे, त्या खोट्या ठरूच शकत नाही। चिरंजीवांना बी परडीवर बसावंच लागेल। चाल। आज मजा येत असेल ना तुला? अरे स्वतःला जगाची आई म्हणतीस आणि लेकरांची अशी दशा करतेस तू। सोड तो पायाखालचा महिषासूर, सोड। आज प्रत्येक पुरुषाच्या मनात घर करून बसलाय तो, आणि हे सगळं होत असताना पण डोळं बंद करून बसलेस तू इथं। हे बघायचं का आम्ही? अरे तुला आई म्हणून हाक मारणाऱ्या लेकराला पोचूशी असताना अशी वागणूक देतेस तू? तिला ही परीक्षा द्यायला लावतीस? हे बघ, आज या जगात आहे ना तुझ्या मर्जीशिवाय काय घडत नाही, त्यामुळे माझी तेजू आज पोटात मूल घेऊन त्या परडीवर बसली असेल ना ते फक्त तुझ्या इच्छेमुळेच। आणि एक लक्षात ठेव, माझ्यासाठी माझ्या बहिणी तुझंच रूप आहे, त्यामुळे त्यांच्यासाठी ना मी तुझ्या सुद्धा विरोधात जायला मागं पुढे बघणार नाही। स्वतःची पूजा करून घेतीस, जय जयकार करून घेतीस, स्त्री शक्तीची पूजा करून घेतीस, आणि आज त्याच ठिकाणी एका बाईची अशी विटंबना घडवून आणतीस तू। अरे एका बाईला तिचं चारित्र्य सिद्ध करण्यासाठी तुझ्या दारातून भीक मागायला लागते, ह्याच्यापेक्षा वाईट काय असू शकतं? आजपर्यंत मी तुझी सेवा केली, तुझी पालखी खांद्यावर वाहिली, तुझ्यावर श्रद्धा ठेवली मी। हे सगळं असताना मी माझ्या बहिणीसाठी तुझ्या दारातून साधा मी उभं राहू शकत नाही? काय एवढं लाचार करून ठेवलंयस तू मला? हे बघ, माझी तेजू आहे ना, माझी तेजू लय साधी आहे, तिचं काळीच लय हळू आहे। ती एवढी नाजूक आहे ना की कुणी बी त्याच्यावर जीव लावू शकते, आणि एवढं सगळं असताना बी तू तिच्या वाट्याला एवढी भयंकर परीक्षा का वाढवून ठेवलीस? का सांग मला, उत्तर दे। आज तुला धावायला लागल आहे। धाव आई, आई धाव, आई धाव, धाव तू, धाव आई धाव।
या कुंकुवासाठी बायका जीव ओवाळून टाकतात ना? या तुझ्या कुंकुवासाठी सौभाग्यासाठी बायका जीव पणाला लावतात. हे कुंकू जर बाईच्या कपाळी असेल तर बाईचा मग दुप्पट होतो ना. अगं मग हेच कुंकू माझ्या तेजूच्या कपाळी आहे, तरी मी त्याच्या सौभाग्याकडून एवढा मोठा अपमान का घडवून आणलास तू? का स्वतःला सिद्ध करायला परडीत जाऊन बसली ती? का सांग ना का? अक्का सावकाश अक्का हळू तुला माहितीये, बाईच्या कुशीत असलेल्या लेकराला जगातलं कुठलंच संकट कधीच शिवू शकत नाही, कारण त्याचं रक्षण करायला त्याची आई समर्थ असते तिथं. आई, माझ्या तेजूनं पण या सगळ्याची तयारी दाखवली होती ग. पण आज तिच्या ज्या हाताने पोटातल्या बाळावर मायेनं हात फिरवायचा, त्याच्यासाठी दुपटी खेळणी जमवायची, त्याचं लाड करायचं, आज तेच हात पाण्यावर तरंगणाऱ्या परडीमध्ये माझ्या बहिणीचा आणि त्या पोटातल्या बाळाचा जीव मुठीत घेऊन बसले. दादा आणि आज तूच तिच्यावर तुझा दावा करण्याची वेळ आणलीस. हे सगळं तिच्या वाट्याला का आई? का? घेऊ तुझा पेहराव बाईला पुरुषापासून वेगळं पण होतो ना, आदिशक्तीचं रूप देतो ना, तरी बी तुझ्या ह्या पेहरावामुळे बाईला कमी लेखलं जातं आणि कमी लेखून तिच्या चारित्र्यावर वाटेल ते आरोप केले जातात. आणि तरी बी बाईनं शांत बसावं अशी तिच्याकडून अपेक्षा केली जाते. आई, माझ्या तेजूनं आज पण कुणाच्या वाळल्या पाण्यावर पाय ठेवला नाही, तरी बी तिला आज जगासमोर तिचं चारित्र्य सिद्ध करण्यासाठी परडीत बसावं लागतं. अगं तिच्या अंगावर पण तेच मावर असते जे तू तुझ्या अंगावर चढवून ते पवित्र केलंयस. तिच्या हातात पण त्याच बांगड्या जे तुझ्या हातात आहेत, त्या ताकदीची निशाणी आहेत, तरी बी आज तिच्या वाट्याला यश का नाही आई? का नाही? प्रकाश दिवट्या मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा. लख पडला प्रकाश दिवट्या मशाली